देखील दिल्लीमध्ये रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि अजित पवारांचा अपघात की घातपात यावरून अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार रोहित पवार आक्रमक। पीएसआर कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचं अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य। तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप। चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणात छेडछाड होऊ शकते। सीव्हीआर जळाला ही अत्यंत खोटी बाब आहे। रोहित पवारांकडून शंका उपस्थित। तसंच ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप। काही जणांकडून विमान अपघाताबाबत विनाकारण संशय निर्माण करण्याचं काम। अपघाताबाबत बाकीच्यांनीही बोलणं थांबवावं। माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। कोणाकोणाशी कोणाचा संबंध असल्यावरून अपघात ठरतो का? रोहित पवारांनी संशय व्यक्त केल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पवारांचा नायडूंशी संबंध, मग सर्वांनीच राजीनामे द्यायचे का? मुनगंटीवारांचा सवाल। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर घड्याळ हे चिन्ह राहणार होतं अशी माहिती आज सूत्रांनी दिलेली आहे। सूत्रांकडून जी काही माहिती आली आहे त्यामधनं महत्त्वाचे खुलासे देखील आता समोर आलेले आहेत। यामध्ये विलीनीकरणानंतर पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे एकमत झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत तटकरेंना पूर्वकल्पना होती। सूत्रांची माहिती। 16 जानेवारीला अजित पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी तटकरे हे अजित पवार सुप्रिया सुळेंना भेटले। त्याचवेळी तटकरेंना विलीनीकरणाची कल्पना दिल्याची माहिती आहे। विलीनीकरणानंतर पवार राजकारणातून अलिप्त होणार होते। विलीनीकरणानंतर शरद पवार दादांकडे पक्षाची जबाबदारी देणार होते। शरद पवार सामाजिक कामात सक्रिय राहणार होते। सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती। अजितदादांचा अपघात झाला हे बोलणं चुकीचं। रोहित पवारांनी चौकशी समितीपुढे पुरावे द्यावे, धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान। तर विलीनीकरणाबाबत पक्षाचे नेते निर्णय तो घेतील तो मान्य असेल, आत्राम यांची प्रतिक्रिया। आता बघा दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा। अंबादास दानवेंचे ट्विट करत घोटाळ्याचा आरोप। तर संबंधित कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट लाटली। संबंधित कंपन्या गुजरातच्या कारवाई झाली पाहिजे, दानवेंची मागणी। घोटाळा कुणी केला असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही, नवनाथ बन यांचं आश्वासन। तर दानवेंकडे पुरावे असल्यास संबंधित यंत्रणांकडे द्यावे, ट्विटरवर आरोप करू नये, बन यांची प्रतिक्रिया। तर दानवेंकडून लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, विश्वास पाठकांचा दानवेंवर हल्ला। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर भाजपच्या आशा बुचकेंच्या वर्तनावरून सोशल मीडियावर टीका। आशा बुचके उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे असल्याचा व्हिडिओ व्हायरल। आमदार शरद सोनावणेंकडून देखील माईक हिसकावल्याचा देखील व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसचं आंदोलन म्हणजे माकडचाळे। एआय समिट कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न। एकनाथ शिंदेंचा आरोप। एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची टीका। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी। आरएसएस अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर केला। हर्षवर्धन सकपाळ आता राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार। अनिल बोंडे यांच्याकडून राहुल गांधींचा भारत विरोधी कारवाया करणारा नेता असा उल्लेख। राहुल गांधी यांचा निषेध केवळ भिवंडीतच नव्हे तर महाराष्ट्रात केला पाहिजे, बोंडेंचं वक्तव्य। राज्यसभेसाठी शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली तर चर्चा करावी लागेल। उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यास निवडून आणणं आमचं काम। मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता। राज्यसभेच्या जागेवरून संजय राऊतांचं विधान। राज्यसभेत संजय राऊत प्रियंका चतुर्वेदींचं असणं गरजेचं। राज्यसभेची रिक्त जागा आम्हालाच मिळावी, आदित्य ठाकरेंची मागणी। प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवण्याचे आदित्य ठाकरेंचे संकेत। आम्हाला मार्गदर्शन करण्याआधी आपल्या दिव्याखालील अंधार तपासावा। राज्यसभेच्या प्रश्नावरून सामंतांची संजय राऊतांवर टीका। तर राज्यसभेसाठी मवियानं आधी एकमत करावा असा देखील दिला सल्ला। आता बघा दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। चंद्रपूरच्या बाबतीत बैठकीत कोणतीही चर्चा नाही आणि माझी चूकच नाही तर माफी का मागावी, वडेट्टीवारांचं वक्तव्य। हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली असेल, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपुरात महापौर झाला नाही हे सत्य। चंद्रपूरमधील सत्ता संघर्षावरून हर्षवर्धन सकपाळ यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। तर चंद्रपुरात तुम्ही एकत्र येऊ शकले नाही, गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव झाला। सकपाळांच्या आरोपांवर राऊतांचं उत्तर।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 26 फेब्रुवारीला बैठक सायंकाळी 4:30 वाजता वरळी डोम येथे पार पडणार. बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार. शासकीय चालकाला बाहेर काढून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय गाडी अनिकेत तटकरेंनी चालवली. घातपात झाला असता तर जबाबदार कोण? पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमलेंकडून सवाल उपस्थित. शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी सोबत घेणं हा नियम. उत्साहाच्या भरात काही अनुचित घडलं तर त्याला जबाबदार कोण? शिंदेच्या शिवसेनेच्या संजय शिरसाटांची अनिकेत तटकरेंवर टीका. अनिकेत तटकरे हे माझे आमदार आहेत, प्रोटोकॉल पाळला पाहिजे होता. रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. मंत्री दादा भुसेंच्या राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे घेतलेला आहे. राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केल्यानं खटला मागे. राऊतांकडून अद्वै हिरेंवर चुकीची माहिती दिल्याचा आरोप. मंत्री दादा भुसेंचा संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा. दरम्यान अद्वै हिरेंनी अनेकदा भ्रष्टाचाराचा विषय मांडला तेव्हा अवमान झाला नाही. मग मी बोलल्यानंतर अवमान कसा? ज्यांनी हे प्रकरण केलं ते अद्वै हिरे भाजपात गेले. त्यांनी हा खटला लढायला पाहिजे. आमचा या प्रकरणामध्ये थेट संबंध नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. माफी मागून आनंदी झालेला जगातला पहिला माणूस असावा. भातखळकरांची संजय राऊतांवरती टीका आहे. तर माणसानं पाप केलं नसेल तर तो नेहमीच आनंदी राहील. अद्वै हिरेंनी भाजपात प्रवेश केल्यामुळे हा खटला चालवण्याची जबाबदारी भाजपची आहे. राऊतांचं भातखळकरांना जे आहे ते प्रत्युत्तर पाहायला मिळतं.